नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची मराठी माध्यमाची इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयाची उत्तर सूची आपण पाहणार आहोत। माझ्याकडे आहे संच सी। अगदी काही मिनिटातच तुम्ही तुमचा स्कोअर काढू शकता। बघूया सेक्शन 1 इंग्लिश। प्रश्न पहिला, फिल इन द ब्लँक वी हॅव डॅश डॅश इन जापान। याचा आहे पर्याय क्रमांक 4 ॲन। प्रश्न दुसरा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द गिवन कॉन्व्हर्सेशन। अमन सेज डॅश डॅश आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट। सुजल सेड नेवर माइंड इट विल ड्राय अप। याचा आहे पर्याय क्रमांक 3 आय एम सो सॉरी। प्रश्न तिसरा, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द रिडल। आय एम ॲन इन्सेक्ट बट आय हॅव 8 लेग्स आय वेव माय वेब हू एम आय। पर्याय क्रमांक 3 स्पायडर। प्रश्न चौथा पाहूया, चूज द करेक्ट कॉम्प्लिमेंट फॉर द गिवन सिच्युएशन। पर्याय क्रमांक 2 एक्सलेंट। प्रश्न पाचवा, सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स। याचा आहे ऑप्शन नंबर 2 लुक अलोनिस्का क्राइड वन ऑफ द चिल्ड्रन। Instruction for the question number 6 and 7. Read the advertisement carefully and choose the correct option. Fresh fruit juices for a healthy breakfast. प्रश्न 6 बघा, which adjective is mentioned for the word breakfast? पर्याय क्रमांक 3 fresh. प्रश्न 7 how many packets are there? पर्याय क्रमांक 4 2. Instructions for question number 8 to 10. Read the following passage carefully and answer the questions. पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड उत्तरं आपल्याला शोधायची आहेत। तर पॅसेज तुम्ही वाचलाच असेल। डायरेक्ट प्रश्नाकडे वळूया। प्रश्न 8 बघूया, हू इज मिस सुनैना? ते आहेत टीचर, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 टीचर। प्रश्न 9, चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर अ गिवन वर्ड एनिमी। पर्याय क्रमांक 4 फ्रेंड। प्रश्न 10, which relation is not mentioned in the passage? पर्याय क्रमांक 1 followers. प्रश्न 11, read the word carefully and find out the word that does not form from the given option. आपल्याला एक शब्द दिलेला आहे आणि त्याच्यापासून जो शब्द बनत नाही तो आपल्याला शोधायचा आहे। तो आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12, identify the suitable homophone for the following sentence. If you drop your phone you might ब्रेक इट। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। प्रश्न 13 पाहूया, चूज द डायग्राम केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर। आपले डायरेक्शन विचारलेली आहे। द ॲरो ऑफ द मिनिट हँड शोज द पर्याय क्रमांक 1 नॉर्थ वेस्ट डायरेक्शन। प्रश्न 14, रिकॉग्नाइज द करेक्ट ऑक्युपेशन फॉर द गिवन टूल कॅनव्हास। तर पर्याय क्रमांक 4 आर्टिस्ट असं त्याचं उत्तर आहे। प्रश्न 15, आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स। पर्याय क्रमांक 2 अपॉस्ट्रोफी। प्रश्न 16, रिअरेंज द नंबर अँड मेक अ मीनिंगफुल वर्ड विच इज रिलेटेड टू द साऊंड ऑफ अ ॲनिमल। पर्याय क्रमांक 1 तो माऊसचा साऊंड आहे। त्यानंतर पाहूया प्रश्न 17, आयडेंटिफाय द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन ॲक्शन वर्ड शिफ्ट। शिफ्ट म्हणजे चालणे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 18, फिल इन द ब्लँक ॲन एलिफंट इज बिगर दॅन अ माऊस। पर्याय क्रमांक 3। प्रश्न 19, पिक आउट द करेक्ट करंट करन्सी ऑफ इंग्लंड। इंग्लंडचे चलन कोणते विचारले? चालू चलन। पर्याय क्रमांक 1 पाऊंड्स। प्रश्न 20, पिक आउट द इनकरेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वेब डायग्राम। पर्याय क्रमांक 3 डिसओबे पेरेंट्स। प्रश्न 21, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स। हाऊ लकी आय एम। पर्याय क्रमांक 2 एक्सक्लेमेशन मार्क। प्रश्न 22, चूज द करेक्ट ऑप्शन। हर लेक्चर वॉज हेल्ड ऑन 2:30 PM. शी reached 15 minutes before the lecture. What is the correct time of her arrival? पर्याय क्रमांक 3 2:15. प्रश्न 23, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन। एक संख्या दिलेली आहे आणि त्याचं अक्षरी लेखन विचारलेलं आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 4 10 मिलियन। प्रश्न 24, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विच इंडिकेट्स ॲन ॲक्शन इन द पास्ट। ऑप्शन नंबर 2 कुणाल बॉट अ न्यू बाईक एस्टरडे। प्रश्न 25, सिलेक्ट द करेक्ट स्लोगन फॉर द गिवन पिक्चर।
वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर. G20 जे आहे भारत 2023 इंडिया ह्याचं ते स्लोगन होतं. तर पर्याय क्रमांक 1 वन अर्थ वन फॅमिली अँड वन फ्युचर. अशा प्रकारे इंग्रजीचे 25 प्रश्न आपण बघितलेले आहेत. आता जाऊया बुद्धिमत्ता विभाग 2. प्रश्न 26. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय क्रमांक 1 36. प्रश्न 27. खालील पदांच्या त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जुळणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. पर्याय क्रमांक 4 आले. प्रश्न 28 व 29 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतींशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. ते आहे प्रश्न 28 साठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 29 साठी आकृती क्रमांक 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 30 व 31 साठी सूचना. खालील संख्यांचा त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या गटाशी जुळणारी संख्या पर्यायातून शोधा. प्रश्न 30व्या साठी आहे उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 31 साठी आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 32 साठी एका सांकेतिक भाषेत गोट हा शब्द GOAT हा शब्द SKYF आणि कॅमल हा शब्द WYMUN असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत किंग हा शब्द कसा लिहाल? पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न 33 साठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 141. प्रश्न क्रमांक 34 व 35 साठी सूचना. सोबतच्या तक्त्याचे निरीक्षण करून त्यावर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. प्रश्न 34 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 35. सोबतच्या तक्त्यातील चिन्हांचा उपयोग करून कवी या शब्दाचे विरुद्धलिंगी रूप कसे लिहाल? पर्याय क्रमांक 1. प्रश्न 36. तुमच्या परिसरात तुम्हाला कचरा साचलेला दिसला तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 2. मित्रांना एकत्र करून कचरा उचलून त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावेन. प्रश्न 37 38 साठी सूचना. खालील आकृत्यांच्या त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या गटाशी जुळणारी आकृती पर्यायातून निवडायची आहे. प्रश्न 37 साठी आहे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 38 साठी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 39 व 40 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तराकृत्यातून निश्चित करून योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न 39 साठी पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न 40 साठी आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 41 व 42 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतींचे जलप्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न 41 साठी आहे पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न 42 साठी आहे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 43. वरील अक्षरमालेतील डावीकडून 7वे आणि उजवीकडून 8वे अक्षर यांच्या दरम्यान येणाऱ्या अक्षरांच्या संख्येच्या निमपट अक्षरे खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान असतील? पर्याय क्रमांक 3 LR. प्रश्न 44. वर एक संख्या मालिका दिलेली आहे. तर या संख्या मालिकेतील किती संख्यांना 3 ने निःशेष भाग जाईल असे विचारले तर आहे पर्याय क्रमांक 1 6. प्रश्न 45. काही शब्द दिलेले आहेत आपल्याला. ज्ञानेश्वर, हृदय, कृष्ण, पर्वत, पलंग, ऑगस्ट आणि श्रेणी. तर वरील शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत? पर्याय क्रमांक 2 6. प्रश्न 46. सरोवर, फौज, मृग, श्रावण, हरिण हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? पर्याय क्रमांक 3 श्रावण. प्रश्न 47 ते 51 साठी सूचना. गटात न बसणारे पद ओळखा. पर्याय क्रमांक 4 484. प्रश्न 48 साठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 57. प्रश्न 49 साठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वांगी. प्रश्न 50 साठी आहे योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक 1. प्रश्न 51 साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 52 पर्याय क्रमांक 4 22. प्रश्न 53 पर्याय क्रमांक 3 42. प्रश्न 54 पाहूया. सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या त्रिकोणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे? पर्याय क्रमांक 4 4 ने जास्त. प्रश्न 55. खालील संख्यांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन त्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. पर्याय क्रमांक 2 50. प्रश्न 56. खालील चिन्हांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणाऱ्या चिन्हांचा गट पर्यायातून निवडा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 57.
साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 58. अनघापेक्षा प्रणव 3 वर्षांनी लहान असून आजच्या वयाची बेरीज 45 वर्षे आहे. अहमदचे आजचे वय प्रणवच्या आजच्या वयाच्या 2/3 पटीपेक्षा 2 वर्षांनी जास्त असल्यास अहमदचे आजचे वय किती? पर्याय क्रमांक 3 16 वर्षे. प्रश्न 59. स्वरूपकडे असलेल्या रकमेपेक्षा सुनीलकडे 3 रुपये कमी आहेत. अवधूतकडे सुनील व राम यांच्यापेक्षा अनुक्रमे 4 रुपये व 5 रुपये जास्त आहेत. तर सर्वात कमी रक्कम कोणाकडे असेल? पर्याय क्रमांक 4 सुनीलकडे. प्रश्न 60. फणसाला काजू म्हटले, काजूला आंबा म्हणले, आंब्याला संत्रे म्हटले आणि संत्र्याला सफरचंद म्हणले, तर आमरस कशापासून बनतो? तर पर्याय क्रमांक 4 संत्रे. प्रश्न 61. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? पर्याय क्रमांक 1 8 त्रिकोण आहेत. प्रश्न 62. खालील 4ही घन एकाच घनाच्या विविध बाजू आहेत, त्यावर 1 ते 6 अंक लिहिले आहेत, तर 6 अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? पर्याय क्रमांक 1 2 हा अंक असेल. प्रश्न 63 ते 67 साठी सूचना. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा जसा दुसऱ्या पदाशी संबंध आहे तसाच तिसऱ्या व चौथ्या पदात आहे, तर तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. प्रश्न 63 पर्याय क्रमांक 3 आत्मज. प्रश्न 64 पर्याय क्रमांक 4 माझी. प्रश्न 65 साठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 66 साठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 67 साठी पर्याय क्रमांक 4 49. प्रश्न 68 साठी तुमच्या मित्राने आकाशकंदील केला आहे, ते पाहताच तुम्ही काय कराल? तर पर्याय क्रमांक 3 मित्राचे कौतुक करेन. प्रश्न 69 त्यासाठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 31. प्रश्न 70 पर्याय क्रमांक 3 वायव्य. प्रश्न 71 जॉनपेक्षा 5 दिवसांनी लहान असलेल्या जोहारचा जन्म 28 मार्च 1998 रोजी गुरुवारी झाला असल्यास जॉनच्या 3ऱ्या वाढदिवशी कोणता वार होता? तर पर्याय क्रमांक 2 बुधवार. प्रश्नात दिलेले घटक कोणत्या वेनाकृतीशी अचूक जुळतात? संख्या, समसंख्या, मूळ संख्या. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 73 व 74 साठी सूचना. सोबतच्या वेनाकृतीत एका गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांची माहिती दर्शवली आहे, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. प्रश्न 73 साठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 9. प्रश्न 74 साठी आहे पर्याय क्रमांक 2 50. आणि प्रश्न 75 खालील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय क्रमांक 3 24. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.